नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद. आणि मला माहिती आहे की खूप दिवस असा व्हिडिओ आला नव्हता. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की इतक्या दिवसांनी का व्हिडिओ टाकले. तर काही पर्सनल रिझन्समुळे म्हणजे मला व्हिडिओ बनवायला वगैरे टाईम नाही भेटला. पण आज आपण आलो आहोत भांडूपमध्ये आणि आज आपण भांडूपचं फूड एक्सप्लोअर करणार आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे, भांडूपला आलं आणि भाऊचा वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं. मग चला फूड ब्लॉग सुरू करूया. तर मित्रांनो, वडापाव तर मी घेऊन आलो आणि भाऊचा वडापाव इतका फेमस आहे म्हणजे तुम्ही गर्दी बघितलीच असेल. ही जी गर्दी आहे ना, लाईन इथून बाहेरून लागली ती एंडपर्यंत, म्हणजे आतमध्ये पूर्ण लाईन आहे. आणि आहे ना, सगळ्यात मेन म्हणजे वडापाव आहे 25 रुपयाचा. आणि मस्तपैकी त्यांनी आता वडापाव दिलेलं आहे. आणि वडापावची साईज बघ. आणि जर वडापाव जर बघितला आतून, हा कांदा बिंदा दिलेला आहे आणि त्यांची फेमस जी खोबऱ्याची चटणी आहे ती त्यांनी टाकलेली आहे. आणि त्याच्यासोबतच त्यांनी आपल्याला मिरच्या देखील दिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिलं तर आपण एकच वडापाव घेऊया. वडापावची जी साईज आहे ना भाई, आई शपथ, प्लीज टेक दिस. वडापाव लिटरली तुम्ही बघू शकता साईज. माझ्या तोंडाला कम्पेअर केलं, माझं तोंडच मोठं आहे तसं बघायला गेलं तर वडापावपेक्षा. पण ठीक आहे, एक मोठा असा वडापाव आहे. आणि आहे ना, पावच फक्त मोठा नाही, वडा देखील मोठा आहे, तुम्ही बघू शकता. आता एक बाईट घेऊया आपण प्रॉपर त्याची एक. हा मस्त टेस्ट आहे. म्हणजे खाल्ल्या ना, सगळ्यात पहिलं तर आहे ना, मला काय आवडलं माहिती आहे का, सगळे जे वडे आहेत ना ते गरम गरम काढतात ते लोक. असं म्हणजे असा टाईमच नाही त्यांना. पटकन म्हणजे एक लॉट गेला ना की लगेच दुसरा लॉट येतो, एक लॉट गेला लगेच दुसरा लॉट येतं. आणि कमीत कमी ना 20-25 वडे ना एका टाईमला ते लोक आहे ना, म्हणजे 5 ते 10 मिनटात 20-25 वडापाव गायब होत आहेत. आणि जर वडापावच्या टेस्टबद्दल जर बोलायचं झालं ना, तर हा वडापाव जसा मला आवडतो तसाच आहे. आतमधली भाजी एकदम तिखट आहे, वरचं जे हे वड्याचं आवरण आहे ना हे देखील एकदम असं क्रिस्पी झालं आहे. आणि त्यांनी आहे ना, म्हणजे ते खाल्ल्या ना मस्त लागते. त्याला जी खोबऱ्याची चटणी आहे, हा ह्या वडापाव समोर ना बर्गर फेल आहे, हे मी 100% लिहून देऊ शकतो. आणि त्याच्यासोबत कांदा जो दिला आहे, एक नंबर मजा येते. 25 रुपयासाठी ह्या वडापावला माझ्याकडून नक्कीच ग्रीन सिग्नल आहे. आता मला कळलं की भाऊचा वडापाव खायला इतकी गर्दी का असते, तर ते तुम्हाला इथे आल्याशिवाय कळणार नाही. तर तुम्ही नक्की आहे ना इथे व्हिजिट करा. आता मी वडापाव एन्जॉय करतो आणि भेटूया पुढच्या वेळेला ना. चला. तर आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की श्री मुत्तप्पन ईटिंग हाऊस. आणि इथे मी ऐकले की साऊथ इंडियन डिशेस खूप चांगल्या भेटतात. तर आपण आता त्यातलीच एक ट्राय करणार आहे. चला. तर आहे ना, आपण मुत्तप्पन म्हणजे जे ईटिंग रेस्टॉरंट आहे ना त्याच्या आतमध्ये आलो आहे. आणि इथे आलेलं ना एकदम असं सराउंडिंग जर बघितलं तर एकदम अशी ओल्ड वाईब आहे. म्हणजे एकदम असं, म्हणजे हे बघा ना तुम्ही, या चेअर्स, परत हा टेबल आणि मेन्यू कार्ड पण आहे ना असं टेबलवरती नाही, त्यांनी तिथे भिंतीवरती लावलं आहे. त्याच्यामधलं मी वाचून दाखवतो तुम्हाला. पहिले अप्पम 60 रुपये, दुसरे पुट्टू काय असतं, पुट्टू 100 रुपये, इडली 50 रुपये, मेंदूवडा 70 रुपये, साधा डोसा, मसाला डोसा, साधा उत्तप्पा, टोमॅटो ऑनियन उत्तप्पा, सांबर, चटणी, मसाला. आई गं, लय काय. मला आता आपण काय घेऊया माहिती आहे का, जे त्यांचं फेमस आहे अप्पम, ते मी मागवतो. भाई 2 अप्पम. तर मित्रांनो, आपला अप्पम आलेला आहे. आणि अप्पम म्हणजे ना, अप्पमसोबत एकतर पहिले तर यांनी 2 पीसेस दिलेले आहेत आणि त्याच्यासोबत सांबर आणि आपली नारळाची चटणी. सगळ्यात पहिलं तर अप्पम आपण आहे ना डोंबिवलीला खाल्ला होता, तो कसं एकदम असा खोलगट आणि गोल होता. हा अप्पम असं आहे ना इडलीसारखं आहे, मध्ये एकदम असा सॉफ्ट आणि आहे ना त्याचंच पसरवलं आहे जरा. तर हा अप्पम वेगळा आहे जरा. आता आपण ट्राय करून बघूया कसा लागतो. हा जे सॉफ्टनेस आहे ना याचा, पहिलं सांबारसोबत खाऊ. हा मला सांबारची चव खूप आवडली. म्हणजे ऑथेंटिक आपलं आहे ना सांबार असतं ना, साऊथला भेटतं, सेम तसं लागतं. आता आहे ना नारळाची चटणी खाऊ. भाई
नारळाच्या चटणीने ना मार्केट खाल्लं आहे 60 रुपयाला. जर तुम्हाला हे 2 अप्पम भेटत असले ना तर मी तर बोलतो नक्की वर्थ इट आहे. आणि हे ना फक्त अप्पम अप्रतिम असून चांगले म्हणजे फायदा नाही. जो मेन जो गेम आहे ना तर या दोन्ही आहे ना सांबार आणि चटणीचा आहे. आणि त्यातल्या त्यात ही जी नारळाची चटणी आहे ना बाप. ह्या हॉटेल आणि भाऊच्या वडापावच्या मध्ये ना हार्डली 10 मिनिटाचं अंतर असेल. तर आहे ना तुम्ही इथून चालत पण येऊ शकता. तर नक्की आलात ना तर मी तुम्हाला हे देखील रेकमेंड करेन की तुम्ही हे देखील खा. आता हे संपवतो आणि भेटू आपल्या नेक्स्ट लोकेशनला. चालतं. तर आत्ताच आपण अप्पम ट्राय केले जे की खूप अप्रतिम होते. आणि आहे ना आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की आहे द लामा मोमोज. आणि आहे ना मी ऐकले की इथले मोमोज खूप छान आहेत. आणि आहे ना जस्ट मी इथे आलो आणि त्यांचा म्हणजे तो बोर्ड किंवा बॅनर जे असेल ना तो वाचला तेव्हा मला कळालं की मी जंगल मंगल रोडवरती. तर आता जंगल मंगल रोडचे द लामाचे मोमोज खावे. चला. व्हेज में फ्रायडे और चिकन में स्टीम आहे खाणे काय. तर मित्रांनो आपले ना आपण 2 प्रकारचे मोमोज मागवले. हा आहे चिकनवाले मोमोज आणि हे व्हेजवाले. चिकनवाले स्टीम घेतलेत आणि व्हेजवाले आहे ना क्रिस्पी घेतलेत. आता व्हेजवाले काय घेतले फ्राय. तर 2 प्रकारचे का मागवलेत तर त्याचं कारण असं आहे की मला जरा चिकन खायचं नाही 1 महिना. त्याच्यासाठी आहे ना मग आपला जो मेन तुम्ही याला बघितलाच असेल प्लीज अमित. तर आम्ही चिकन खाणार आहे आज आणि मी व्हेज मोमोज खाणार आहे. तर आता आहे ना कर ना. आता काय तुला काय फटाके बिटाके फोडून तुझं काय तुझं उद्घाटन करायचं. चांगलं आहे. कसं लागतंय ते टेस्ट डिस्क्राईब कर ना काहीतरी. म्हणजे कसं लागतंय खाल्ल्या काय फील होतंय. चटणी कशी आहे. चिकनची मी बाकी ठिकाणी पण खाल्लंय. सेम स्पायसी चटणी आहे आणि चिकनची क्वालिटी पण तशीच आहे. ओके ओव्हरऑल ठीक आहे. हा आता व्हेज मोमोज आहे. फोडून दाखवतो मी पहिला. व्हेजमध्ये काय मोस्टली आपलं तेच असतं कोबी वगैरे. आणि मी पहिला असंच एक मोमोजचा थोडा पार्ट खातो. मोमोज खायचं जर असेल ना चटणीशिवाय मजा नाही. आणि ही एकदम लालवाली चटणी तिखटवाली चटणी आहे. हे पण खा. व्हेज चांगले आहेत नो डाऊट. म्हणजे सीन कसं आहे माहिती आहे का तुम्ही मोमोज खा पण जोपर्यंत मोमोज चिकन नाहीत ना तोपर्यंत मजा नाही येणार. हे मला वाटतं की चांगले असेल. आता हे पण चांगलेच आहेत नो डाऊट. फक्त सीन असे मला व्हेज आवडत नाहीत पण मला व्हेज खावे लागतात कारण की जरा तर जर म्हणजे स्टीम मोमोज आणि ह्या फ्राईड मोमोजबद्दल बोलायचं झालं व्हेज फ्राईडवाले 90 रुपीजला हाफ आहेत. 6 पीस येतात. आणि चिकन स्टीम पण आहे ना 90 रुपीजला हाफ आहेत. तर काय तुझा रिव्ह्यू काय. मी बाकीचे ठिकाणी पण खाल्ले चिकन मोमोज. तिकडे पण अशीच चव आहे. सो मला एवढं एक्साइटिंग काय वाटलं नाही ते. सिग्नल कोणते ते सांग. सिग्नल येल्लो माझ्याकडून पण येल्लो सिग्नल आहे. तुम्ही आला तिथे तर नक्की ट्राय करा. आता आपण जाऊ आपल्या नेक्स्ट लोकेशनला. चला. तर आत्ताच मोमोज खाऊन आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की पहिया. आणि हे ना हे असं फूड ट्रक आहे. आणि मस्तपैकी आहे ना त्यांनी असं आहे ना एक ट्रक घेतले आणि त्याच्यावरती फुल लाईटिंग बिटिंग करून बनवले. तर मला हे सजेशन देखील खूप लोकांचं आलेलं. तर आता आपण इथे ना पहाडी चाप रोल मागितले जे की त्यांची मोस्ट सेलिंग आहे. तर आता ती आल्यावरती आपण बघूया कशी लागते. तर इथे ना चाप्स वगैरे खूप फेमस होते. म्हणजे त्यांचा मेन जो आहे ना तो चापच आहे तो फेमस आहे. आणि ना आम्ही चाप खूप जागी ट्राय केले. तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील तर. आणि जर आत्तापर्यंत जर नवीन असेल चॅनलवर तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग कॉम्बिनेशन म्हणून आम्ही काय घेतलं की आहे ना चाप आणि रोल ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून काका इज्जत तर कॉम्बिनेशन करून आहे ना चाप रोल घेतलं पहाडी चाप रोल. तर आता बघूया ह्या ट्राय करूया आपण. हा मस्त ही रोटी आहे. आणि आतली जर फिलिंग बघाल तर सॉसेस आणि हे आहे ना त्यांचे मेन जे चाप्स आहेत ना ते आहेत. आणि चापची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता कसली मजबूत अशी मोठी आहे. आता घेऊ एक प्रॉपर आपला पहिला बाईट. खाल्ल्या ना सगळ्यात मेन म्हणजे ना सॉसेसचा ब्लास्ट होतोय. जर तुम्ही इथं बघाल ना
तर तुम्हाला कळेल यात किती सॉसेस आहेत. एकदम पूर्ण आहे ना फुल ज्युसी आहे, हे फुल ज्युसी आहे. आणि त्याच्यानंतर ना जेव्हा सॉसेस जेव्हा टेस्ट येते ना त्याच्यानंतर मग आहे ना जो पहाडी जो सोया चाप टाकला आहे ना त्याची टेस्ट येते, जी तिखटशी आणि जरा आहे ना अशी एकदम सॉफ्ट असतं, चांगला लागतोय तो. जर ओव्हरऑल ह्या रोलबद्दल बोलायचं झालं ना, रोल जो आहे ना तो अप्रतिम आहे. म्हणजे जर तुम्ही चाप खाल्ले असतील आणि जर तेच खाऊन जर पकला असेल ना तर हा एक बेटर ऑप्शन आहे. रोल करून दिले चाप, म्हणजे चाप आणि रोल हे दोन्ही मिक्स करून दिले. आणि जर टेस्ट जर बोलायची झाली 140 रुपयाची प्राईस आहे आणि त्या हिशोबाने आहे ना टेस्ट खूप चांगली आहे. ती तर तुम्हाला नक्की सजेस्ट करीन. हा असा कार्ट आहे त्यांचा पहियाचा, जरा ते दाखव ना कार्ट. तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. आता हे संपवतो आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट लोकेशनला. चला. तर आता आपण आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की बबल्स ऑन बाईट. आणि ना हा देखील एक फूड ट्रक आहे. तर तिथे आपण आहे ना दादालाच विचारूया की नक्की आपण काय ट्राय करायचं. दादा काय काय तुमच्या इथे स्पेशल आहे? आमची स्पेशालिटी म्हणजे मिनी बर्गर आहेत. असे 4 कलरफुल मिनी बर्गर येतात. काय ते युनिक कन्सेप्ट आम्ही चालू केलं आहे. बाकी आमचे मोमोज पण स्पेशल आहेत, बोबा पण स्पेशल आहेत. जे तुम्ही खाल सगळं स्पेशल आहे आमच्याकडे. ओके. आणि हे जे मी ऑफर बघतोय हे जरा की काय सीन आहे? हे म्हणजे आता तुम्हाला जर ग्रुपमध्ये येत आहे, तुम्ही कपल येत आहे, 2 फ्रेंड्स येत आहेत, त्यासाठी 2 बर्गर, चीज बॉल येतात आणि मोहितो. ते परफेक्ट कॉम्बो आहे. ओके. मग मला एक कॉम्बोज दे रे एक. खायचं असेल पण खायचं व्हेजमध्ये चिकन. व्हेजमध्ये. थँक्यू. तर आहे ना आता आपण हा कॉम्बो घेतलेला आहे. आणि हा कॉम्बो डेली असतो की असा हाच असतो की चेंज होतो? डेली असतो आणि कधी कधी आम्ही युनिक पण ट्राय करतो, तर दुसऱ्या बोर्डवर आम्ही लिहितो. अच्छा, म्हणजे तो तुमचा स्पेशल बोर्ड लावलेला आहे. आणि इन्स्टावर पण आम्ही टाकतो, तर इन्स्टावर पण प्लीज फॉलो करा आम्हाला. नक्की दादाला फॉलो करा. आता आपण आहे ना कॉम्बो आल्यावरती बघूया की कॉम्बो कसं आहे. चला. तर मित्रांनो आता आपला व्हेज कॉम्बो आला आहे आणि तो आता आपण गाडीवरती जाऊया आणि तिथे बसून खाऊया. तिथे उभं राहून खाण्यापेक्षा गाडीवर बसून खाल्लेलं बरं. तर मित्रांनो मी तुम्हाला बोललो की आपण गाडीवर बसून खाऊया, पण इथे प्लेस देखील आहे ना मस्त अशी ॲस्थेटिक आहे आणि मस्त लाईटिंग आहे. तर मी इथेच विचार केला बसूया. पहिलं तर कॉम्बोमध्ये आम्ही गोवावाली मोजिटो घेतले, त्याचे एक्स्ट्रा 10 रुपये द्यायला लागतील तुम्हाला. त्याच्यानंतर चीज बॉल झालेत आणि आहे ना मस्त असे ना क्यूट आहे ना बर्गर्स आहेत, जे की तुम्ही बघूच शकता. जर तुम्ही 210 रुपयामध्ये जर तुम्हाला हा कॉम्बो भेटत असेल तर भाई मी तर बोलतो ना वर्थ आहे. आता आहे ना आपण ट्राय करूया. जर बर्गर्स आतमधून बघितलं तर मस्तपैकी ना त्यांनी लेट्यूस टाकल्या, परत ही सॉसेस आणि टिक्की आहे. आता ट्राय करूया. बर्गर मस्त आहे, ज्युसी आहे एकदम. आणि जो टिक्की आहे ना टिक्कीचा फ्लेवर पण छान येतं. चीज बॉल ट्राय करूया आपण आता. चीज बॉल बघूया तोडून चीज आहे की नाही. तुम्ही बघू शकता याच्यात चीज आहे, हे दिसतच असेल. चीज बॉल पण चांगले आहेत. वा, म्हणजे हा कॉम्बो कसा आहे माहिती आहे का, जर तुम्ही आहे ना फॅमिली सोबत आला किंवा 2-3 जण असाल तर आहे ना मस्त आहे. कपल बिपल तुम्ही जर आलात, हा कॉम्बो घेतला मस्तपैकी तुम्ही एन्जॉय केलं, खूप मजा येईल तुम्हाला. भाई सगळ्यात टॉपची ड्रिंक आहे ही, जी गोवावाली मी आत्ता घेतले. त्यांनी आम्हाला सजेस्ट केलेली की गोवावाली ड्रिंक खा, तुम्हाला खूप आवडेल. सॉरी प्या, तुम्हाला खूप आवडेल. आणि ही ड्रिंक आहे ना तशीच आहे, मस्त याचा फ्लेवर आहे आणि खूप रिफ्रेशिंग आहे ही. जर तुम्हाला म्हणजे ना असे 4 बर्गर आहेत ना त्याचा देखील कॉम्बो आहे. जर 4 बर्गर घेतले तर ते भेटतात कितीला रे? 150ला. आणि ही जी ड्रिंक आहे ही 90ला भेटते. म्हणजे टोटल होते तुमचे 240. तर त्याच्यापेक्षा मी तर बोलतो की ना तुम्ही हे कॉम्बो प्रेफर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला चीज बॉल्स येत आहेत, परत बर्गर येतं, परत हे येतं. हे जे आम्ही 10 रुपये एक्स्ट्रा दिलेत कारण की आम्हाला हावाला पाहिजे होता. तर ह्या डिशसाठी माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तुम्ही इथे आलात तर नक्की इथे व्हिजिट करा. बोबा अँड बाईट्स ह्या कार्टचं नाव आहे आणि भांडूपमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि एकदम आहे ना लांबून ॲट्रॅक्टिव्ह दिसतंय. तर तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर हे बघा, सरदार प्रताप सिंग मार्ग याच्यावरती आहे आम्ही आता हे लोकेटेड आहे. तर मित्रांनो आता मी हे तर संपवणारच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जरा डिले झालेला
मी जसं की तुम्हाला सांगितलंच की जरा पर्सनल रिझन होते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकू नाही शकलो, पण आता इथून पुढे आपण टाकू. तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.